इयत्ता 10वी विषय इतिहास धडा 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय. आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला बघायला मिळूनच जाईल. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास मानता येईल. उत्तर आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॅलियर यास मानता येईल. 2. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. उत्तर आहे मायकेल फुको यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ब. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. जॉर्न विल्यम क्रेडिंग हेगल रिझन इन हिस्ट्री. 2. लिओ हॉर्न रँके द हिस्टर ऑफ पीक ऑफ हिस्ट्री. 3. हिरोड द हिस्ट्रीज. 4. कालिगर्स मार्क्स इग्नोर्स ऑन द मेथड. याचं उत्तर आहे 4 कालिगर्स मार्क्स. प्रश्न 2 टिपा लिहा. 1. द्वंद्ववाद. उत्तर आहे 1. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पराविरुद्ध असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्व असे म्हणतात. जॉर्न हेगल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. 2. दोन्ही परस्पराविरुद्ध सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली सामान्य मांडणी करता येते. असे केल्या मानवी मनाला त्या घटनेची नीट आकलन होत नाही. 3. थोडक्यात 2 परस्परांविरुद्ध विचारांची चर्चेतून जी सामान्यात्मक मांडणी होते त्या पद्धतीस द्वंद्व असे म्हणतात. दोन. ॲनालिसिस प्रणाली. उत्तर आहे 1. राजकीय अभ्यासांबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापक शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीच ॲनालिसिस प्रणाली असे म्हणतात. 2. ॲनालिसिस म्हणजे वार्षिक वित्तीकृत घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानवणारी ॲनालिसिस प्रणाली इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. प्रश्न 3 पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. 1. स्त्रियांच्या आयुष्यातील निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर 1. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द वेब या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रियावादी भूमिका मांडल्या. 2. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. तीन. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पूर्व विचार करण्यावर भर दिला. 4. सिसॉ द व्हेवर यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेन, युनिक, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. दोन. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तरे. 1. मायकेल फुको यांनी कलानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरले. 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पूर्वताचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थितीचे म्हणजेच
बदलांचे स्पष्टीकरण देण्याचे पूर्वताचा प्रयत्न असतो. 3. फुको यांनी इतिहास लेखनातील स्तरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे स्रोत असे म्हटले आहे. प्रश्न 4. पुढील संकल्पना पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. उत्तर आहे जॉर्न विल्यम हेगल, रिक हेगल. 2. व्हेलियर. 3. लिओपोल्ड हॉन रांके. 4. रेने देकार. प्रश्न 5. पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांच्या वर्धितात स्पष्ट करा. उत्तर 19व्या शतकाच्या आधारे जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्गसंघाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनेचा नसून जिवंत माणसांचा असतो. 2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपात व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. 3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटणीमुळे समाजाची वर्ग आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. 4. उत्पादन साधने ताब्यात आलेल्या वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघांचा इतिहास आहे. 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धती 4 वैशिष्ट्ये कोणती? आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. 1. या शास्त्रयुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकाळातील मानवी समाज संघटनांशी विशिष्ट कालावधी केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटकांशी वा कथाकारांशी जोडला नसतो. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. 4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. 'व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील. 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पूर्वरचना होय. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुष
स्त्रीवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पूर्वविचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन द बोवार यांनी मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला. 4. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनिट्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्रीसंस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. लिओपोल्ड व्हॅन रांके यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. लिओपोल्ड व्हॅन रांके यांनी इतिहासलेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मनातून त्यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. 2. इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्या ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. 4. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पुढील स्वाध्याय बघायला मिळून जाईल.